पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर. शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचं पंतप्रधान करणार उद्घाटन. तसंच एसपी कॉलेजच्या मैदानावरती पंतप्रधान मोदींची जाहीर सभा. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी मुंबई महापालिकेला अर्जासोबतच मागील 8 महिन्यात 3 स्मरणपत्र. मुंबई महापालिका परवानगीबाबत लवकरच निर्णय घेणार. नवी मुंबईमधून मंत्रालयापर्यंत धावणार एसटी बस. अटल सेतूवरून जाणाऱ्या या बसमुळे 1.5 तासांचा प्रवास अर्धा तासावर. अनंत चतुर्दशीला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय. चर्चगेटवरून विरारसाठी 3:20 शेवटची लोकल सुटणार. पुण्यामधील धनकवडीमधील सुवर्णयुग मित्रमंडळाच्या बाप्पांचं विसर्जन. ढोल ताशांच्या गजरात जोरदार मिरवणूक. मिरवणुकीला नागरिकांची गर्दी. बाप्पाच्या रथाला आकर्षक फुलांची आरास. जालन्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांचा घेराव. मराठा आंदोलकांनी दानवेंना दिलं निवेदन. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा, आंदोलकांची मागणी. 1 नोव्हेंबर 2024 पासून सातबारा उतार्यावरती आईच्या नावाचा समावेश होणार. 1 मे 2024 रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचं नाव लावणं बंधनकारक, वडिलांचं नाव लावणंही बंधनकारक नाही. हमी भावानं ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ. अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक असल्यानं मुदतवाढीचा निर्णय. एपीएमसी मार्केटमध्ये चीनी लसणाची विक्री. स्वस्त दरामध्ये लसूण खरेदीला ग्राहकांची पसंती. मात्र त्यामुळे देशातील लसणाच्या मालाला फटका बसत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. केंद्र सरकारनं अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं. पोर्ट ब्लेअर आता श्री विजयपुरम नावानं ओळखलं जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्स माध्यमावरती पोस्ट करत दिली माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.